पार्टी म्हणून जिथं जिथं आमचे उमेदवार पडलेले आहेत तिथं नक्कीच आम्ही विचार करत आहोत। त्या बाबतीतली बैठक आता आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होईल। त्यात तो जो कुठला निर्णय घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल। पण आज जर आपण बघितलं, नेते कुणी ईव्हीएम बद्दल बोलत नाहीत, पण सामान्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या विरोधात तिथं बोलत आहेत। आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला गेले, गुजरातने आपल्याला काय दिलं तर ईव्हीएम मशीन दिलं। हे सगळ्या मशीन गुजरातच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत। आता सुद्धा दिवसभरामध्ये 20-25 उमेदवारांशी मी बोललो, त्यांचं मत आलं आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे, लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला, तिथं सुद्धा आमचं त्या गावचं बूथ हे मायनस आहे, हे कसं होऊ शकतं, असे अनेक शंका लोक आता घ्यायला लागलेले आहेत। पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून ईव्हीएमच्या विरोधात तिथं गरम झालेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। 10 उमेदवार आमच्या पक्षाचे, जे ट्रम्पेट नावाचं चिन्ह आहे, ज्याला सामान्य भाषेमध्ये तुतारी दुर्दैवाने तिथं म्हणलं जातं, 10 उमेदवार आमचे त्याच्यामुळे पडलेले आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता त्यासमोर सुद्धा हेच चिन्ह होतं, तिथं 3,500 मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत। त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची, हे दुसरं चिन्ह वापरणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे। राज्य इलेक्शन कमिशननी आमची मागणी मान्य केली, पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात, म्हणजे नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, आमदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही द्यायचं हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे, पण ते काय आपल्या बाबतीत ऐकत नाहीत। आता अजून 4 वर्ष, 4.5 वर्ष आले, लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून हे चिन्ह कसं नाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिन्ह हे वापरलं जाणार नाही, एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे।